नमस्कार. नवजीवनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता 1 तारखेपासून अग्निवीरचे पेपर चालू होतात आणि या पेपरला आपण प्रश्नपत्रिकेतलं प्रश्न कसं सोडवायचं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होईल. जी जुनी मुलं आहेत त्यांच्यासाठी 1-1 मार्कानं जर राहत असली तर त्याची 100% याचा फायदा होईल. तसंच पेपरमध्ये ज्यांचा स्कोअर चांगला होत नसेल यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ 1 नंबर होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मी सांगितल्या. पेपर कसा लिहायचा, पेपरचं स्वरूप कसं असतं, काय कसं असतं. जी मुलं नवीन आहेत त्या नवीन मुलांच्या सुद्धासाठी हा व्हिडिओ एकदम 1 नंबर होणार आहे. की त्या मुलांना पेपरचं स्वरूप कसं असतं ते माहीत नसतं, त्याच्यानी सुद्धा या व्हिडिओमार्फत आपल्याला एकदम सोपा पेपर होईल. तर मित्रांनो, बघूया आपण जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, व्हिडिओला सुरुवात करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ जर आपल्या मुलांपर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल, जी भरती करणारी मुलं आहेत यांच्यापर्यंत पोचावं तर व्हॉट्सअपला हा व्हिडिओ शेअर करा, फेसबुकला शेअर करा, इंस्टाला शेअर करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असंच नवनवीन व्हिडिओ मी यूट्यूबला टाकत असतो. ते माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावं यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, जे आपण अग्निवीरचा पेपर लिहिणार आहे, अग्निवीरचा पेपर लिहिणार आहे त्याच्यात तुम्हाला प्रश्न कसं आहे ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर आपल्याला जी के याचं आपल्याला 15 मार्काला 15 प्रश्न असणार आहेत. तसंच विज्ञानचं आपल्याला 15 प्रश्न असणार आहेत. तसंच आपल्या हक्काची जी मार्क देणारा असतो गणित या विषयात आपल्याला 15 मार्काचा असतो. आणि रिजनिंग प्लस ह्याच्यात 5 रिजनिंगचं असतात. म्हणजे आपला टोटल 50 प्रश्नांचा पेपर असतो. या 50 प्रश्नांचा पेपर आपल्याला सोडवायचा असतो. बघा, आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्येच बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत गणिताचे. त्या गणिताचा जर तुम्ही अभ्यास केला तरीसुद्धा तुम्ही ते गणिताला पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. रिजनिंगचं एकदम सोपं प्रश्न असतात ते सुद्धा तुम्ही मार्क घेऊ शकता. त्याच्याबरोबरच आपलं विज्ञान आहे. तर विज्ञान या रामसिंग यादवच्या पुस्तकातलं जर विज्ञानचं प्रश्न वाचलं तरीसुद्धा तुम्ही 10 प्रश्न बरोबर लिहू शकता. त्याच्याबरोबरच जी के हे सुद्धा तुम्ही 10 प्रश्न कसंही लिहू शकता. लक्षात घ्या, आपल्याला कमीत कमी प्रश्न ह्याच्यात 35च्या वर आपला स्कोअर झाला पाहिजे. म्हणजे 35च्या वर प्रश्न बरोबर आलं पाहिजे. जर तुमचं 35च्या वर प्रश्न बरोबर आलं तर तुम्ही 100% भरती. बघा, आता हे झालं आपल्याला कसं स्वरूप असतं. ते एक प्रश्न 2 मार्काला असतो आणि ह्या प्रश्नपत्रिकेत निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळं आपल्याला पेपरमध्ये मार्क पाडायला अतिशय सोपं काम होते. तर बघूया पेपरमध्ये आपल्याला जे प्रश्न म्हणजे जेवढं प्रश्न येतात, म्हणजे समजा मला किती प्रश्न आलं, मला प्रश्न आलं समजा 30 प्रश्न आलं आणि मला वरचं जे राहिलेलं 20 प्रश्न आहेत ते मला येत नाही. मला किती प्रश्न येत नाही, 20 प्रश्न येत नाही. तर मी हे 20 प्रश्न कसं सोडवायचं, 20 प्रश्नाचं हे कसं करायचं हे टेक्निक आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग जाऊया आपल्या टेक्निक. बघा, आपण जे प्रश्न आपल्याला 20 मार्काचा प्रश्न आपल्याला जमलं नाही ते प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायचं येतं, त्या प्रश्नात आपण काय ट्रिक्स वापरायचे. जर मी हा प्रश्न फळ्यावर लिहिला आहे बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. मला ह्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना माहीत नाही, पण मला हे उत्तर बरोबर काढायचे. तर मी काय करणार की जे पर्याय आहेत ते पर्याय पहिल्यांदा चौकस बुद्धीनं वाचणार व्यवस्थित. म्हणजे पहिल्यांदा काय आहे, 31 डिसेंबर 1600, 28 डिसेंबर 1885 आणि 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950. तर मी काय करणार आहे, याच्यातलं प्रश्न कट करणार आहे. म्हणजे याच्यातला पर्याय कट करणार आहे. याच्यातला आपला कुठला पर्याय माहीत आहे की हा असू शकत नाही. म्हणजे बघा, हे मला 15 ऑगस्ट हा एकच पर्याय माहीत आहे की भारत स्वतंत्र 15 ऑगस्टला झाला आहे. म्हणजे आपण आता एक प्रश्न कट केला
म्हणजे जर 100% असलं, बघा हे 100% आहे आणि हे 1 2 3 4 हे जर पर्याय आलं, तर मी जर एक पर्याय बरोबर असा कट केला तर माझं उत्तर बरोबर येण्याचं चान्सेस किती टक्के झालं? 75% माझं येण्याचं बरोबर येण्याचं चान्सेस झालं. मी जर असं 75% पर्याय जर बरोबर करायला लागलो तर माझं 75% म्हणजे किती प्रश्न बरोबर येणार आपलं? हा 3 पर्याय, 3 म्हणजे 20 पैकी आपलं कमीत कमी 4 ते 5 प्रश्न बरोबर येऊ शकतात. 20 पैकी आहे ना, 4 ते 5 प्रश्न आपलं बरोबर येऊ शकतात असा अंदाज लावत गेलो तर. आता निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे असा अंदाज आपण लावू शकतो. जर मला अजून एक याच्यातला पर्याय कन्फर्म माहिती आहे, कन्फर्म माहीत असला पाहिजे या पर्याय वेगळ्या अर्थाचा आहे, म्हणजे हा एक मला पर्याय माहीत आहे की हा पर्याय वेगळ्या अर्थाचा आहे, तर हा पर्याय काय आहे? 26 जानेवारी 1950. आता माझं उत्तर बरोबर येण्याचं चान्सेस किती टक्के आहे? 50. म्हणजे जर 20 प्रश्न असलं तर माझं 20 प्रश्न असलं तर 10 प्रश्न बरोबर येण्याचा चान्स आहे, किंवा 10 पेक्षा कमी पण असू शकतो. पण माझं चान्स वाढला ना, असं केल्यामुळं माझं काय वाढला? चान्स वाढला. पहिलं माझं 100% चुकीचं येण्याचा चान्स होता, आता माझा चान्स किती टक्के वाढला? 10%. म्हणजे 10 प्रश्न माझं बरोबर येण्याचा चान्स वाढला. आता बघा अजून जर याच्यातला मी पर्याय जर कट केला, माझा आता अजून एक मला माहीत आहे 28 डिसेंबर 1985 हा पर्याय मला वाटतंय राष्ट्रीय काँग्रेसचं स्थापना दिवस आहे. हा जर मी पर्याय कट करू शकलो तर माझं उत्तर किती टक्के बरोबर आलं? 100% उत्तर माझं बरोबर आलं. पण हा पर्याय मला काय, म्हणजे मला काय पर्याय काढायचं समजनाच. मला कुठलं एक पर्याय जर मला कट करता आला तरी सुद्धा माझं बऱ्यापैकी माझी उत्तरं बरोबर येऊ शकतात. जर मला 2 पर्याय कट करता आलं तर अतिशय सुंदर होऊ शकतं, आणि जर त्यातनं पण एक जर पर्याय कट करता आला तर माझं 100% उत्तर बरोबर येऊ शकतो. पण या पर्याय फक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे, हे पर्याय माहीत असला पाहिजे. माहीत नसला तर करू शकत नाही. हा 100% एक जर आपल्याला माहीत असला तरी सुद्धा आपल्याला 75% बरोबर येण्याचा चान्स असतो, बरोबर का? 75% बरोबर येण्याचा चान्स असतो. जर माझं 2 मला पर्याय कट करता आलं तर मला 50% बरोबर करण्याचा चान्स असतो, आणि जर मी तिन्हीच्या तिन्ही पर्याय कट करू शकलो तर माझं 100% बरोबर करण्याचा चान्स असतो. जर आपल्याला 2-2च पर्याय कट करता आलं, किती पर्याय कट करता आलं आपल्याला? 2च पर्याय कट करता आलं, तर 20 प्रश्न असलं तर त्यातलं आपलं 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात. 10 पेक्षा जास्त पण बरोबर येऊ शकतात, पण कमीत कमी तुमचं 10 तरी बरोबर येणारच. फक्त त्याला दुसरं पर्याय कट करता आलं पाहिजे. म्हणजे ह्यो पर्याय दुसऱ्या कुणाचं तरी उत्तर आहे त्याचा असू शकत नाही असं आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग हे तुम्हाला माहीत कधी असतं? ज्या वेळेला तुम्ही रामसिंग यादवचं बेसिक पुस्तक कंप्लीट पाठ करता त्यावेळेला तुम्हाला असं कळतं की बाबा ह्याचं उत्तर असू शकत नाही, हे दुसऱ्याचं उत्तर आहे, बरोबर? ज्या वेळेला अशा पद्धतीनं तुमच्याकडं तुम्ही वाचन कराल त्यावेळेला तुम्हाला असं प्रश्न कट करता येतो. सगळीच जण जी के मधलं बघा, जी के मधलं 10 प्रश्न सोडवू शकतात, बरोबर? विज्ञान मधलं 10 प्रश्न सोडवू शकतात. आपली पोरं गणित मध्ये किती? 15 पैकी 15 एखादं चुकू शकतं. बुद्धिमत्तेचं 5 पैकी 5, मग किती झाली? 20. 20 आणि 10 30 आणि 10 40. आपली वरती मार्क किती जात्यात? किती झाली? 5 आणि 5 10 मार्क प्रश्न जातात. 10 जर आपलं प्रश्न चुकत असलं, त्या 10 प्रश्नामध्ये जर आपण अशा पद्धतीनं एक पर्याय जर कट करू शकत असलो तर आपलं 3 प्रश्न बरोबर येऊ शकतात. किती? 3 किंवा 4 प्रश्न बरोबर येऊ शकतात. त्या 10 पैकी आपण जर 2-2 पर्याय कट केलं, किती? 2-2 पर्याय कट केलं तर याच्यातलं 5 पर्याय बरोबर येऊ शकतात. किती? 5 प्रश्न घातलं बरोबर येऊ शकतो. याच्यातलं जर आपण 3-3 पर्याय जर कट करू शकलो
तर आपलं 10 पैकी 10 सुद्धा बरोबर येऊ शकतात किंवा आपला अंदाज सुद्धा कधी कधी चुकू शकतो, बरोबर का. मग त्याच्यासाठी जेवढं आपल्याला पहिल्यांदा परफेक्टरित्या येतंय तेवढं गणित सोडवायची, प्रश्न सोडवायचं आणि बाकीचं गणिताच्या याला तर्क लावता येत नाही, ध्यानात ठेवा. हे फक्त जीके साठीच तर्क लावू शकतो आपण, बरोबर. कशासाठी तर्क लावू शकतो? जीके साठीच तर्क लावू शकतो. आणि तुमचा जो मायनस पॉईंट आहे म्हणजे जिथं तुमची मार्क कमी होणार आहेत तिथं तुम्ही काय होणार? प्लस होणार, तिथं तुमची मार्क वाढणार आणि तुमचं सिलेक्शन तेवढ्या जवळ जाऊ शकतो. जर समजा तुम्ही असं केलं, तुम्हाला किती प्रश्न येतात आहे? 35 प्रश्न येतात आहे, तेवढंच लिहिलं आणि तुम्ही बाहेर आला, या 35तला एखादा प्रश्न आपल्या गडबडीत चुकू शकतो. त्याच्यातला 1 किंवा 2 प्रश्न चुकू शकतात किंवा 3 प्रश्न आपलं चुकू शकतात, बरोबर का. म्हणजे 35 पैकी पण आपण खाली जातो, बरोबर का. पण जर आपण ह्या अशा पद्धतीनं जर पेपर लिहिला, अशा पद्धतीनं जर पेपरचं टेक्निक वापरलं तर आपण 35 मध्ये अजून 5-6 प्रश्न ॲड करू शकतो आणि आपण परीक्षेच्या तेवढ्या जवळ जाऊ शकतो. एखाद्या मार्कानं जर बाहेर पडत असलं तर आपण बरोबर बसू शकतो. ही टेक्निक जर तुम्ही वापर केला, पण ही टेक्निक कधी वापर करायची? ज्या वेळेला आपल्याला परफेक्ट प्रश्नांची उत्तरं झाली लिहून त्यावेळेलाच करायची. आता आधीमध्ये तशी ट्रिक्स वापरायची. परफेक्ट प्रश्नांची उत्तर आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे. हे जर 100% कन्फर्म हेच उत्तर आहे असं ज्या वेळेला माहीत होईल, असं प्रश्न पहिल्यांदा आपण लिहायचं. जे प्रश्न अवघड आहेत, जी गणितं अवघड आहेत, गणित व्यवस्थित वाचायचं असतं. पहिलं गणितात काय फसवलंय का ते बघायचं असतं. एकदम गणित सोपं देतात आणि तुम्हाला काय करतात म्हणजे तुमच्यातलं ॲग्रेसिव्हपणा हे करतात. गणित एकदम सोपं देणार, गणित सोपं देणार आणि तुम्हाला बरोबर फसवणार तिथे. म्हणजे मागल्या वेळेला एक सरासरीच गणित होतं, किती होतं? 2 2 2 2 आणि 0 असं दिलं. यांची सरासरी किती असेल असं सांगितलं. किती आहे त्या? बेके बेदुनी 2 2 4 5 6 7 8 8 छेद 1 2 3 4 केलं. 4 1 4 4 दोन्ही लगेच 2 लिहिलं. तर तसं 4 होत नाही. तर हे 0 सुद्धा आपल्याला काउंट केला पाहिजे. 1 2 3 4 आणि 5. तर 5 न जर भागलं तर किती येतोय? 5 5 1 5 पॉईंट 5 1 5 काय राहिलं? 3 राहिलं. तेव्हा 0 घेतलं. 5 7 1.6 ही सरासरी आहे. पण आपण आनंदाच्या भारात आपण पहिलंच पर्याय असतो 2 आणि आपण आनंदाच्या भारात 2 हा पर्याय लिहून रिकाम होतो. लक्षात आलं का? ह्या गोष्टी सुद्धा आपण सिली मिस्टेक लक्षात घेतल्या पाहिजेत. जे प्रश्न व्यवस्थित वाचलं पाहिजेत आणि एकदम रदाळ्यासारखं चाललं नाही पाहिजे. हळूहळू हळूहळू गणित सोडवायला, एकच गणित सोडवायला जास्त वेळ लावलाय. एखाद्या गणित सुटत नसलं आपल्याला तर ते गणित म्हणजे सोडवायला जास्त वेळ लागणार असलं पण गणित सोपं आहे तर ते थांबलं पाहिजे, आपण ते नाही सोडवलं पाहिजे आणि पुढल्या गणिताकडे बघितलं पाहिजे. पहिल्यांदा पेपर कव्हर केला पाहिजे आणि नंतर आपण ती गणितं सोडवायला माग आला पाहिजे. मग नंतर जर आपण गणितं सोडवायला माग आलो तर आपल्याला काही सुद्धा अवघड जाणार नाही आणि तुम्ही भरतीच्या एकदम जवळ जाणार. लक्षात आलं का? आणि ह्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की गणित. गणित हे जगाच्या पातळीवर कुठंही बदलत नाही आणि ह्या गणितामुळंच काय होतं, तुमचं भरती होण्याचा मार्ग सोपा असतो. गणिताचा प्रश्न म्हणजे लसावी मसावी कुठं बदललाय का? लसावी मसावी कुठेही बदलत नाही. गणित तुम्ही जर परफेक्ट केलं तर तुम्ही यशस्वी होण्याचा पहिला मार्ग आहे की तुमचे गणित परफेक्ट. गणितात आणि बुद्धिमत्तात तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क भेटली तर जीकेला 10 आणि ह्याची 10 ही कुठं गेलेलीच नाहीत आणि तुमचा अभ्यास चांगला झाला आहे. आणि अभ्यासाला जाताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची असते की आपण सगळ्यांच्यापेक्षा जास्त अभ्यास केला, आपला अभ्यास व्यवस्थित झाला. आपण काय करतो, ज्या वेळेला परीक्षेला जातो त्यावेळेला एखादा मुलगा काय करतो, चांगली कपडे घालून आलेला असतो, आर्मीचा कट मारलेला असतो आणि तो पुस्तक घेऊन अभ्यास करत असतो. आपण काय म्हणतो, आयला हे परीक्षेच्या आधी जर अभ्यास करतो म्हणजे हे लई हुशार दिसते. आपलं काय खरं नाही का, आपण अभ्यास कमी केला, अशा आपल्या मनाची घालमेल होती आणि बरोबर आपण जाताना आत भेटतो आणि मग आपला पेपर अवघड जाण्याची दाट शक्यता असते. जिथं आपली सायकोलॉजी चालली पाहिजे ह्या प्रश्नात तिथं आपली सायकोलॉजी चालत
नाही आणि आपण कसं चुकीचं प्रश्न लिहू त्या गोष्टीकडे जास्त ओढलो जातो. मग त्यामुळे ध्यानात ठेवायचं, आपल्यापैकी आपल्यासारखा दुसरा कोणी सुद्धा श्रेष्ठ नाही. आपण केलेला अभ्यास आहे ते परफेक्ट आहे. जो माणूस परीक्षेच्या बाहेर अभ्यास करत असेल किंवा आत गेल्यानंतर काय करत असेल तुम्हालाच माहीत आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी अजिबात वाचन बिचन काही करायचं नाही. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आता आपल्याला सूत्र बघायचे आहेत ती सूत्र बघावी. जी चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते चालू घडामोडीचे प्रश्न बघायचे. अशा ठराविक गोष्टीच बघायच्या आहेत. या मुख्यमंत्री आहेत, त्या बाजूच्या शेजारच्या देशांचं हे आहे, तेवढ्या ठराविक गोष्टीच बघायच्या आहेत आणि आपलं डोकं कसं शांत राहील याचा विचार केला पाहिजे. बरोबर. आणि व्यवस्थितरित्या पेपरला एकाग्र होऊन आपण गेलो पाहिजे. पेपरला जाताना 50 जणांनी फोन मी निघालो पेपरला आणि येतील का तिथं, कराडला आहे, तिथं आहे, तिथं आहे, असं आपण करत बसलो तर तिथं गेल्यानंतर आपल्यावर दबाव येतो. आपण पेपर कितीला आहे आपला 2 वाजता आपण गेलो गाडीवरून उन्हातानाचं भार वारं डोकं पाक चालायचं बंद होतं. तसं करायचं नाही. एकदम आरामदायक कसा प्रवास होईल ते बघायचं. पेपरच्या आधी घर 1 तास जायचं, आपण 2 तास जाऊन आधी घर बसायचं, व्यवस्थित जायचं. पेपरच्या आदल्या दिवशी व्यवस्थित झोप घ्यायची म्हणजे आपलं दिमाग चालणार आहे. आणि व्यवस्थित आपण 1 वर्षभर मेहनत घेतल्या, 6 महिने आपण मेहनत घेतल्या, ती काय अशीच घेतल्या का? त्या 6 महिन्यात आपण काय वाचलंच नाही का? काय अभ्यासच केला नाही का? जर आपल्याला जर काही येत नसलं, असा आहे का पुस्तकाच्या बाहेरचं कुठनं तरी वेगळाच प्रश्न तयार करून आणणार होते आणि पेपरला लिहिताना भाषासुद्धा वेगळे तेलुगूमध्ये पेपर लिहून देणार आहे आणि ते आपल्याला काही समजणार नाही. असं आहे का? नाही. जरी तुम्ही परीक्षेतला पर्याय नंबर 1 जरी लिहिला, काय लिहिला, तुम्हाला पेपर वाचाय ना, तुम्ही आंधळायचा, पर्याय नंबर 1 जरी लिहिला तरी तुम्हाला 10 मार्क पडणार. नुसता पर्याय 1च लिहायचा, नुसता पर्याय 2च लिहायचा तरी सुद्धा तुम्हाला 10 ते 12 मार्क पडणार. पर्याय 3 लिहिला तर तुम्हाला 12 ते 14 मार्क पडणार आणि पर्याय 4 लिहिला तर राहिलेली जी मार्क आहेत ती तुम्हाला पडणारच आहे. 1च पर्याय लिहिला तरी. म्हणजे ज्याला आंधळा आहे माणूस, ज्याला दिसत नाही, तो सुद्धा या परीक्षेत मार्क पाडू शकतो 10-15. पण आपल्याला स्कोअर करायचा आहे. बरोबर का? तर आपल्याला हातापायानं न चालता आपल्याला जरा स्मार्ट वर्क केलं पाहिजे, डोक्यानं चाललं पाहिजे. जर तुम्ही डोक्यानं चालला तर 100% यश तुमच्या पायात काय करणार, पायात लोळणार. आलं का लक्षात? ध्यानात ठेवा. याच्यानंतर ह्यो काय अभ्यास तुमचा वाया जात नाही. याच्यानंतर टीएची भरती, त्या टीएच्या भरतीला सुद्धा असाच पॅटर्न असतो. टीएच्या भरतीला सुद्धा हे आहे. मग तुमचा ह्या अभ्यास काय वाया जाणार आहे का? काही सुद्धा वाया जात नाही. इथनं पुढं टीएची भरती आहे, टीएच्या भरतीला परत स्टाफ सिलेक्शनची भरती निघणार आहे. स्टाफ सिलेक्शनच्या भरतीला पोर्शन काय चेंज होत नाही, गणित काय बदलत नाही, तोच सगळा अभ्यास राहतो. आलं का लक्षात? त्यामुळे तुमची मेहनत कुठेही वाया जात नाही. फक्त ह्या गोष्टीत तुम्हाला नवजीवन करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.